मुद्दा एकच होता की बहिष्कार टाकायचा. 75 वर्षात आम्हाला न्याय मिळाला म्हणून आम्हाला प्रत्येक गोष्टीत आम्हाला कुठल्याच न्याय मिळाला पुढाऱ्यांनी फक्त आमचा वापर केला समाजाचा, म्हणून आम्ही त्याचा बहिष्कार टाकलेला आहे. आज सोलापूरमध्ये मेळावा घेऊन आम्ही फडणवीस साहेब होते, तिथं एकनाथ शिंदे साहेब होते, चंद्रकांत दादा होते, सुभाष देशमुख होतं, आपले जितेंद्र मोहिते साहेब होते. त्यांच्यापुढे त्यांनी घोषणा दिली होती की वसंतराव नायगामधून आम्हाला बाजूला काढतो म्हणून त्यांनी घोषणा दिलेली होती. त्याच्यामधून आम्हाला 100 कोटी रुपये देतो म्हणून त्यांनी आम्हाला घोषणा दिली फडणवीस साहेब. परत आम्हाला 10% आरक्षण सोसायटीमधून देतो म्हणून त्यांनी घोषणा दिली. परत आमचे जिथं घरात तिथं कबाला देतो म्हणून त्यांनी घोषणा दिली. असे बरेचसे 10 घोषणा त्यांनी दिली. तर आम्हाला 2014मध्ये तिथे 2014मध्ये घोषणा दिली. आज 2024 आहे, 19ला दिली. तर आज 24 आहे. 24-25 आम्हाला त्यांनी एकही आरक्षण आम्हाला दिलं नाही. 100 कोटी रुपये देतो म्हणून आम्हाला त्यांनी घोषणा केली. 100 कोटी रुपये 100 पैसे आम्हाला दिलेले आहे. म्हणून आम्हाला आमचे समाज उठून बसला की आम्हाला समाज किती दिवस याने खोटं बोलणार, म्हणून त्या आम्ही आज निवडणुकीवर बहिष्कार टाकला.